कसे काय चाललंय माझे रील्स तुम्हाला व्हिडिओ म्हणजे आवडत का नाही आवडत ते मला माहीत नाही. मी जसे आहे तसे बनवले. सकाळी उठले पहिले मी एक व्हिडिओ टाकला म्हणजे रील्स बनवून टाकली. तुमच्या मम्मी तुम्ही लाईक फॉलो करा, तसं काही नाही, तुमच्या मर्जी तुम्ही करू शकतील. तसं एवढी घाई नाही, कारण मी नवीनच यूट्यूब चॅनल म्हणजे ब्लॉग सुरू केले. पण तुमचं स्वागतच आहे माझ्या. मी कधी केलं, पण कधी कधी असं आपण मी काय चुकीचं बोलते का काय करते का बरोबर बनवते का नाही. मला हे यूट्यूब चॅनलची सवय नाही आहे ना अजून. मला सवय झाला तर मी हळूहळू बरोबर व्यवस्थित करेन. कधी म्हणजे असं कधीपासून वर्षापासून चाललं तर यूट्यूब चॅनल उघडावा सगळे म्हणायचे, पण म्हणायचे कधी मनावर एक उघडू का नको, परत आमचे लोक बोलतील, घरचे लोक बोलतील, नातेवाईक, बहीण, भाऊ, भरपूर जण, काही काही गोष्टी असं वाटतं खूप काही ना काही करावा. घरात बी राहून वर्षापासून 2-3 वर्षापासून माझं असं नुकसान झालं. तसं म्हटलं मी इंस्टाग्रामचे व्हिडिओ बी बनवत राहते. त्याच्यामध्ये बी मी पहिलेच किंग बनले असते. माझं बी तेव्हा बी माझे 3-4 वर्ष वाया गेले. सगळं सत्यानाश झालं माझं. अक्षरशः रडू येतं माहिती का. मोबाईल बी हरून गेला. कधी कधी आमचे लोक मला बनवून बी देत नव्हते, तरी मी एक जिद्द केली म्हणून बनवायला लागली, हिंमत केली. असं तसं बोलायचे, माझ्या मागं पुढं नावं ठेवायची मला. तर मला माहिती आहे लोक आजकाल कसे चांगलं जरी पावत नाही लोकांना, मागं पुढं काय ना काही बोलत राहतात. माहिती आहे का. आपलेच लोक बोलत राहतात, पण आपल्या लोकांनी बोलले म्हणून तर बाहेरचे लोक फायदा घेतात आपला. कधी कधी मी एवढं तसं आहे, तुमचं सपोर्ट राहिलं तर बनवू. काही नाही, बनवत राहील तसं तुम्ही दिला आम्हाला लाईफ फॉलो करतील तर करत राहील, तसं काही नाही. तुमच्या मनावर तुम्ही जर आम्हाला हे करतील तसं मग मी म्हटले चला प्रयत्न करूया बनवूया बस. तरी मग मी म्हटलं काही करू, पण आज वर्षभर माझं खूप नुकसान झालं, तरी मी खूप प्रयत्न केला म्हणून समजून घ्या मला. बस माझे 2 शब्द हे बोलणे फक्त. कोणी साथ नाही, पण मीच एकटी हिंमत करते. फक्त माझी पोरगी करू लागते, फक्त एवढं मला समजत नाही काहीच.